नमस्कार. हॅलो सह्याद्रीच्या आजच्या भागात मी पूनम चांदोरकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. मंडळी, आजचं युग हे इन्फॉर्मेशन आणि टेक्नॉलॉजीचं युग आहे. अगदी सकाळपासून संध्याकाळपर्यंत आपण या इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीचा वापर करत असतो. एका बटनाच्या क्लिकवर सगळी माहिती आपल्याला इत्थंभूत आपल्याजवळ मिळते. परंतु जसजशी या टेक्नॉलॉजीमध्ये या तंत्रज्ञानामध्ये वाढ होत आहे ना, तशी याच्या गुन्ह्यांमध्येही वाढ होत आहे. मग या टेक्नॉलॉजीचा वापर आपण सुरक्षित पद्धतीने कसा केला पाहिजे याची माहिती आपल्याला असणं खूप गरजेचं आहे. आणि म्हणूनच याच विषयाचं गांभीर्य लक्षात घेऊन आज आपण या विषयावर चर्चा करणार आहोत. आजचा आपला विषय काय आहे ते बघूया. आजचा आपला विषय आहे आधुनिक सायबर गुन्हे आणि त्यापासून बचाव. आधुनिक सायबर गुन्हे आणि त्यापासून बचाव या विषयावर चर्चा करण्यासाठी, मार्गदर्शन करण्यासाठी अशाच तज्ज्ञ व्यक्तींना आपण आपल्या इथे आमंत्रित केलेलं आहे. अशा आपल्या पहिल्या गेस्ट आहेत डॉक्टर पद्मजा जोशी. नमस्कार पद्मजा मॅडम. नमस्कार. कार्यक्रमात तुमचं मनापासून स्वागत. थँक्यू. डॉक्टर पद्मजा जोशी ह्या सीडॅकमध्ये वरिष्ठ संचालक म्हणून कार्यरत आहेत. ई गव्हर्नन्स, सायबर सुरक्षा, ब्लॉकचेन अशा अनेक विषयात राष्ट्रीय स्तरावर अनेक प्रोजेक्ट्स त्यांनी केलेले आहेत. या विषयावर अनेक शोध प्रबंधही त्यांचे प्रकाशित आहेत. अनेक कार्यक्रमामध्ये सायबर सुरक्षा आणि इतर विषयांवर अतिशय सोप्या शब्दात त्यांनी जनजागृतीही केलेली आहे. तसेच आजचे आपले दुसरे गेस्ट आहेत श्री अमोल सुरोशे. नमस्कार अमोल सर. नमस्कार. कार्यक्रमात तुमचं मनापासून स्वागत. थँक्यू. श्री अमोल सुरेशे सीडॅकमध्ये जॉईंट डायरेक्टर आणि IT विभाग प्रमुख आहेत. इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, नेटवर्किंग आणि सिक्युरिटी क्षेत्रात 17 वर्षांचा त्यांचा प्रदीर्घ असा अनुभव आहे. अनेक वर्षांपासून ते विविध सायबर सिक्युरिटी अवेअरनेसचे कार्यक्रमही करत आहेत. आज आपण त्यांच्याकडून आपणही या तंत्रज्ञानाचा वापर करताना कशा पद्धतीने काळजी घेतली पाहिजे आणि या तंत्रज्ञानाचा वापर केला पाहिजे आणि गुन्ह्यांपासून स्वतःला वाचवलं पाहिजे या सगळ्या विषयावर माहिती करून घेऊया. मी तर अनेक प्रश्न विचारणार, तुमच्याही मनात अनेक प्रश्न असतील. प्रश्न विचारण्यासाठी आमचे दूरध्वनी क्रमांक असे आहे 24908050 24988050. मोबाईलवरून डायल करताना 022 हा STD कोड डायल करावा. आणखी एक नम्र विनंती, प्रश्न याच्या आपल्या विषयाला अनुसरून असावेत आणि प्रश्न विचारताना तुमच्या दूरध्वनी संचाचा आवाज थोडा कमी ठेवावा, जेणेकरून प्रश्न सलग आमच्यापर्यंत पोहोचतील आणि आजच्या आपल्या दोन्ही तज्ज्ञांकडून आपण जास्तीत जास्त मार्गदर्शन करून घेऊ शकतो. तर आजच्या आपल्या विषयाला सुरुवात करूया. आजचा आपला अतिशय महत्त्वाचा विषय आहे आधुनिक सायबर गुन्हे आणि त्यापासून बचाव. आणि आपल्याबरोबर आहेत डॉक्टर पद्मजा जोशी आणि श्री अमोल सुरोशे. दोघांचंही कार्यक्रमात पुन्हा एकदा स्वागत. कारण खरं तर खूप महत्त्वाचा असा विषय आजचा आहे असं मी म्हणू शकते. कारण आजकाल अगदी 10 वर्षांपासून किंवा ज्याच्याकडे मोबाईल आहे, आणि आजकाल मोबाईल नाही अशी एकही व्यक्ती नाही आहे, किंवा कम्प्युटर किंवा हे आपण वापरत नाही आहे. त्यामुळे जसं हवा, अन्न, पाणी याची आपल्याला गरज आहे, त्याचप्रमाणे ह्या टेक्नॉलॉजीची आज गरज होऊन बसलेली आहे. आजकाल मुंबईमध्ये दिवसाला 47 गुन्हे नोंदवले गेले जात आहेत ह्या टेक्नॉलॉजीचा गैरवापर करण्यामधले. तर वापर तर आपल्याला करायचाच आहे, पण हे गुन्हेही थांबवले पाहिजेत किंवा कुठेतरी त्या अवेअरनेसची, काळजी घेण्याची, इन शॉर्ट आम्हाला त्याची माहिती असण्याची गरज आहे. म्हणून आजचा आपला कार्यक्रम आहे. पद्मजा मॅडम, मला तुम्हाला विचारायचं आहे, जेव्हा आपण म्हणतो की सायबर क्राईम होतात, सायबर क्राईम म्हणजे नेमकं काय आणि त्याची काय कारणं आहेत ती वाढ होण्यामागची? आता आपण म्हटलं तसं हे माहितीचं युग आहे आणि एखाद्याची पर्सनल किंवा वैयक्तिक अशी माहिती तिचा वापर कम्प्युटर किंवा एखाद्या डिजिटल माध्यमातून करून तुमचा कम्प्युटर किंवा तुमचा मोबाईल याच्यातनं माहिती तुमच्याबद्दलची काढली जाते आणि त्या माहितीचा वापर तुमच्या कडनं पैसे काढण्यासाठी किंवा लुटण्यासाठी तुम्हाला किंवा तुमची छळवणूक करण्यासाठी केला जातो आणि याला आपण सायबर क्राईम असं म्हणतो. कारण हे पूर्ण डिजिटल मीडिया आहे आणि त्याच्यामध्ये तुमची सगळी माहिती तुमच्या मोबाईलवरती किंवा कम्प्युटरवरती असतेच, ज्याच्यामध्ये तुमचं नाव, तुमचे फोटो येतात, तुमचे कदाचित आधार कार्ड असतात, पॅन कार्ड असतात, सगळंच अलीकडे आपण आपल्या मोबाईलवरती साठवून ठेवलेलं असतं. आणि जितके काही आपल्याकडे वेगवेगळी ॲप्स आहेत त्यांना सुद्धा बऱ्याचदा आपण त्या गोष्टींची परमिशन दिलेली असते की आमचे फोटो कुठलेही तुम्ही उचलून वापरू शकता.
तर या सगळ्या प्रकारांमुळे सायबर गुन्ह्यांची वाढ झाली आणि गेल्या काही वर्षात जर आपण बघितलं म्हणजे अगदीच 2-3 वर्षामध्ये पॅन्डेमिक काळामध्ये आपण सगळेच जण सगळेच व्यवहार घरून करतो आणि ते करताना आपण या सगळ्या आत्ता असलेल्या वेगवेगळ्या मोबाईल्सचा किंवा लॅपटॉप्सचा खूप मोठ्या प्रमाणावरती वापर करतोय. म्हणजे शिक्षण घेण्यासाठी अगदी तुम्ही जसं म्हणालात की 10 वर्षाचा मुलगा म्हटलं तरी शाळेचं शिक्षण घेण्यासाठी त्याला लॅपटॉपचा वापर करायचा आहे आणि म्हणूनच या सगळ्यामध्ये असलेली माहिती वापरण्यासाठी तुम्हाला SMS येतात, तुम्हाला मेल्स येतात किंवा तुम्हाला कित्येकदा कॉल्स येतात ज्याच्यातनं ही जी चोर आहेत सायबर चोर हे तुमची माहिती काढून घेतात आणि त्या संदर्भामध्ये तुम्हाला त्रास देण्यासाठी त्याचा वापर करतात. आणि हे सगळं वाढण्याचं कारण आपलं सगळ्यांचाच ऑनलाईन प्रेझेन्स खूप वाढलेला आहे. पूर्वी आपण घरात किंवा म्हणजे पूर्वी मुलं लहानपणी खाली खेळायला जायची, घराच्या बाहेर असायची, आता खाली गेले तरी त्यांच्या हातामध्ये मोबाईल असतात. त्यामुळे बहुतेक वेळेला आपणही बघितलं असेल, म्हणजे मी कालच बघितलं रस्त्यातनं एक बाई चालता चालता त्यांचं मोबाईलवरती लक्ष होतं. म्हणजे ऍक्सिडेंट झाला तरी चालेल पण मला मोबाईलमधलं बघायचं आहे. इतके आपण ॲडिक्ट झालो आणि ऑब्व्हियसली त्याच्यामुळे नकळत त्याचे होणारे दुष्परिणामही आपल्याला फेस करायला लागतात. सायबर क्राईम त्यातला एक. जसं आता तुम्ही सांगितलं की आपला दिवसेंदिवस मोबाईलचा अवेअरनेस वाढला आहे पण त्याच्याबद्दल असलेली माहिती जनजागृती मात्र तेवढ्याच प्रमाणात कमी आहे आणि तीच आज आपल्याला करून घ्यायची. अमोल सर मला तुमच्याकडे यायचे, मला तुम्हाला विचारायचे की सायबर क्राईमचे काय प्रकार आहेत किंवा अलीकडच्या काळातील प्रमुख काय सायबर क्राईम झालेले आहेत? बरोबर. सो बेसिकली सायबर क्राईम जेव्हा आपण म्हणतो त्याला आपण 2 प्रमुख भागांमध्ये विभागू शकतो. एक ज्याच्यामध्ये कम्प्युटरचा ॲज अ वेपन म्हणून वापर केला जातो, म्हणजे कम्प्युटरचा वापर करून तुमच्यावर वेगवेगळ्या प्रकारचे गुन्हे घडवले जातात. ज्याच्यामध्ये तुम्ही बघितलं असेल की आयडेंटिटी थेफ्ट म्हणजे तुमचे पासवर्ड चोरी जाण्याचे जे प्रकार आहेत किंवा तुमचा डेटा ब्रीच आहे किंवा तुमच्या जे आजकाल सायबर टेररिझम म्हणजे एका देशाने दुसऱ्या देशाविरुद्ध वॉर पुकारलेलं आहे ज्याच्यामध्ये कम्प्युटर आणि इतर डिजिटल मीडियमचा वापर केला जातो, तो एक प्रकार. आणि दुसरा जो प्रकार ज्याच्यामध्ये तुमचं कम्प्युटर हे टार्गेट असते, कम्प्युटर किंवा आपण जे आजचा मोबाईल डिव्हाइस म्हणतो आपण, तर हे ब्रॉडली 2 आपण ह्याच्यात विभागू शकतो. आणि आजकालचे जर तुम्ही काही सायबर गुन्हे बघितले असतील तर मोस्ट कॉमनली आपण बघतो तर त्यामध्ये फिशिंग अटॅक्स असतात. ज्यामध्ये फिशिंग अटॅक्स म्हणजे बेसिकली काय की समोरचा सायबर क्रिमिनल जो असतो तो आपली खोटी ओळख दाखवून तो कसल्या तुमच्याशी कम्युनिकेशन करून काहीतरी एक गुन्हा घडवतो. म्हणजे तो तुम्हाला खोट्या पद्धतीने सांगेल की मी बँकेचा अधिकारी आहे किंवा कुठल्या प्रकारचा हे आहे. दुसरा म्हणजे की आपण विविध लिंक्स जे येतात आपल्याला किंवा आपण जे वेगवेगळे अननोन ॲप्स डाउनलोड करतो त्याच्या माध्यमातून आपल्या मोबाईल डिव्हाइसमध्ये कम्प्युटरमध्ये एक मॅलिशियस कोड किंवा ॲप्लिकेशनसुद्धा पोर्ट केला जातो ज्याच्या माध्यमातून परत वेगळे गुन्हे घडवले जाऊ शकतात. त्याच्यानंतर आयडेंटिटी थेफ्ट मी जे तुम्हाला सांगितलं ज्यामध्ये पासवर्ड चोरी तुमची चोरण्याचा प्रयत्न असेल किंवा तुमचं आज डेटा ब्रीच म्हणजे आपली डेटा आज आपण जे म्हणतो की जगामध्ये आज सर्वात अमूल्य काय आहे तर आपला डेटा आहे. तर तो डेटा कसा जास्तीत जास्त तुमच्याकडून काढण्यात येऊ शकतो त्या संदर्भातही वेगवेगळे गुन्हे आपण बघू शकतो. आणि जसं मॅडमने आता सांगितलं की आपला जो ऑनलाईन प्रेझेन्स खूप वाढलेला आहे, प्रत्यक्ष जीवनापेक्षा आपण व्हर्च्युअल जगात जास्त काळ वावरतो, त्यामुळे तिथे आता सायबर स्टॉकिंग म्हणजे तुमचा इंटरनेटमध्ये तुमचा सायबर स्टॉकिंग, तुमचा पाठलाग करणे, तुमच्या हॅरेसमेंट्स करणे अशा प्रकारचेही गुन्हे आजकाल आपल्याला बघायला मिळतात. आणि सायबर म्हणजे या इंटरनेटच्या माध्यमातून तुमची हॅरेसमेंट करणे असेल आणि जसं सांगितल्याप्रमाणे सायबर वॉर, सायबर टेररिझममध्ये सुद्धा या सर्व क्राईम्सचा उपयोग केला जातो. अगदी खरं आहे. पण जसं आता आपण वेगवेगळे प्रकार बघितले की कशा कशा पद्धतीने की सायबर क्राईम घडत आहेत किंवा त्यामागची कारणं अजूनही पुढे आपल्याला जाणून घ्यायचीच आहेत. पण मला अमोल सर तुम्हाला हे विचारायचं आहे की सध्या मोठ्या प्रमाणात जे होतंय की गाजलेलं इन्स्टंट लोन हा जो काही प्रकार आणि बरीच लोक त्याला बळी पडतात, तर त्याविषयी काय माहिती द्याल जरा सविस्तर? फार महत्त्वाचा प्रश्न विचारला आहे. कारण जर आपण बघितलं असेल तर गेल्या काही वर्षात किंवा महिन्यांच्या काळात हे जे इन्स्टंट लोन ॲपचे जे प्रकार आहेत किंवा ह्याच्याबद्दल जे स्कॅम्स आहेत हे फार मोठ्या प्रमाणात आपल्याला बघायला मिळतात. तर बेसिकली हे इन्स्टंट लोन ॲप काय आहे, जसं नाव ह्याच्यात
सांगितलं जाते की आपल्याला आज गुगल प्ले स्टोअरवर असे अनेक मोबाईल ॲप्लिकेशन्स मिळतात की जे दावा करतात की आम्ही तुम्हाला अगदी काही मिनिटांमध्ये झटपट असं लोन उपलब्ध करून देऊ. म्हणजे अवघ्या काही क्लिकमध्ये हो. कमीत कमी कागदपत्रांच्या आधारे, म्हणजे तिथे तुमची सॅलरी स्लिप बघितली जात कधी नाही. कधी ते सांगतात की एकही कागदपत्राची आवश्यकता नाहीये आणि अगदी आम्ही बरोबर. तुम्हाला अगदी लोन बरोबर. देतो. म्हणजे विदाऊट कागदपत्र, विदाऊट प्रोसेस, घर बसल्या तुम्हाला जर लोन मिळत असेल तर ह्याच्याहून म्हणजे प्रलोभन काय असू शकते. आणि हे जेव्हा तुम्ही ॲप्लिकेशन डाउनलोड करता तर ह्याची मोडस ऑपरेंडी कशी आहे बेसिकली, तर जेव्हा तुम्ही हे ॲप्लिकेशन डाउनलोड करता तर तुम्ही नकळतपणे तुम्ही तुमचे सर्व कॉन्टॅक्ट्स आणि तुमच्या मोबाईलमध्ये असलेले फोटोग्राफ्स ह्याचा ॲक्सेस तुम्ही त्या ॲपला देऊन टाकता. आणि त्याच्यानंतर मग जे तुम्हाला कमीत कमी प्रोसेसमध्ये एक 2,000 ते 50,000 रुपयापर्यंतचं एक लोन अवघ्या काही तासामध्ये तुमच्या अकाउंटवर तुम्हाला जमा होते. तर ह्याच्यामध्ये प्रॉब्लेम कधी सुरू होतो की ह्याचे धोके काय बेसिकली, की हा जो लोन तुम्हाला दिला जातो हा अतिशय हेवी इंटरेस्ट रेटने तुम्हाला एकतर दिला जातो. म्हणजे अगदी 22% ते 50% इंटरेस्ट चार्ज हा तुम्हाला अप्लाय केला जातो. ह्याच्यामध्ये भरमसाठ प्रोसेसिंग फी, जीएसटीच्या नावाखाली अपफ्रंट तुमच्याकडनं बराचसा पैसा लोन डिस्बर्स करताना तुमच्याकडनं काढला जातो. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ह्यातले बहुतांश ॲप हे कुठल्याही म्हणजे RBIशी रजिस्टर्ड नाही येतं. ह्यांचा कुठल्याही फायनान्शियल संस्थेशी म्हणजे RBIच्या ज्या बँक्स असतील किंवा नॉन बँकिंग फायनान्शियल कंपनीज आहेत ज्या काही लिस्टेड आहेत ह्यांच्याशी कुठल्याही प्रकारे रजिस्टर्ड नसतात आणि ते तुम्हाला ते प्रकारचे लोन देतात. त्याच्यामुळे ह्याच्यावर कुठलंही रेग्युलेटरी बॉडी नाही आहे. आणि गुन्हा ॲक्च्युली नंतर खरा ह्याच्यात गुन्हा होतो की जर एका पर्टिक्युलर तुम्हाला जसं मी सांगितलं एक कमी कालावधीमध्ये आणि एक 7 दिवस ते 1 महिना ते काही महिन्यांसाठी हे लोन उपलब्ध करून जाते आणि चुकूनही 1 दिवस जरी तुम्ही लोन रिपे करण्यामध्ये चुकलात तर त्यानंतर जो काही सुरू होतो ह्यांचा खेळ की त्यामध्ये तुम्हाला मग अनेक असे थ्रेटनिंग मेसेज सुरू होतात की तुम्ही जर हे मला लोन रिपे केलं नाही तर मी तुमच्या सर्व कॉन्टॅक्ट्समधील लोकांना तुमच्याबद्दल बदनामीकारक मेसेजेस पाठवले जातात. तुम्हाला फेक लीगल नोटीस केल्या जाते आणि ते तुम्हाला सांगण्यात येते की हे तुम्ही फेक लीगल नोटीस मी तुम्हाला तुमच्या सर्व कॉन्टॅक्ट्समध्ये पाठवून देऊ, तुमची बदनामी करू. आणि इव्हन तुम्ही ते लोन पूर्णपणे चुकवल्यानंतरही ह्यांचं क्राईम थांबत नाही. ते तुम्हाला तुमचे जे जसं मी सांगितलं तुमचे सर्व फोटोंना त्यांचा ॲक्सेस गेलेला असतो. तुमचे फोटोग्राफ्स मॉर्फ करून ते तुम्हाला धमकी देतात की हे तुमचे मॉर्फ फोटोग्राफ्स आम्ही वेगवेगळ्या सोशल मीडिया साईट्सवर आणि पब्लिक साईट्सवर आणि तुमच्या सर्व कॉन्टॅक्ट्समध्ये आम्ही हे शेअर करू जर तुम्ही आम्हाला एवढे पैसे दिले नाही तर. म्हणजे ह्यामध्ये तुम्हाला वेगवेगळे व्हॉट्सॲप मेसेज येतात, वेगवेगळ्या नंबरहून कॉल्स येतात. अशा प्रकारे हा गुन्हा घडवला जातो. अगदी खरं. जसं आता तुम्ही सांगितलं की ह्या गुन्ह्याची तीव्रता म्हणजे मला असं वाटतं की हा जो आजचा आपला अवेअरनेस कार्यक्रम आहे, इन्स्टंट एखादी गोष्ट तुम्हाला जेव्हा 2 मिनिटात येते तेव्हा आधी आपण कमीत कमी 1 मिनिट थांबून विचार करणं खूप महत्त्वाचं आहे, खूप गरजेचं आहे की खरंच ही प्रोसेस किंवा ही खरं आहे का, आपण त्या प्रलोभनांना बळी पडण्याची गरज आहे का. जसं आजकाल आपण भाजीवाले किंवा पानवाल्यांकडे सर्रास QR कोड स्कॅन करत असतो, पण ते स्कॅन करताना काय काळजी घेतली पाहिजे ही चर्चा आपल्याला अशीच पुढे चालू ठेवायची. बघत राहा हॅलो सह्याद्री. घेऊ एक छोटीशी विश्रांती. डोलणारी पिकं, हिरवीगार शेत, प्रत्येक शेतकऱ्याची हीच असते इच्छा. पण निसर्ग नाही कोणाच्या हाती. कधी पाऊस, कधी विजा, कधी गारपीट, कधी दुष्काळ, तर कधी किडीचा प्रकोप करते अतोनात नुकसान. पाऊस शेतीमध्ये तर हा धोका राहतोच. आता काय करायचं? आता निसर्गावर काही उपाय आहे का? निसर्गावर तर नाही, पण नुकसानीवर उपाय आहे. असं? हो, AIC कडून पिकाचा विमा पीक विमा. म्हणजे अल्पसा प्रीमियम द्या आणि मोठ्या चिंतेपासून मुक्ती मिळवा. अरे वा. AIC कडून आपल्या गरजेनुसार पिकाचा विमा निवडा. जसे प्रधानमंत्री पीक विमा योजना. पेरणीपासून ते काढणीपर्यंत नैसर्गिक संकटांपासून सुरक्षित राहावा शेतकरी. भरपाई होईल पूर्ण जर पिकाचं झालं नुकसान. जेव्हा AIC असेल साथ. नाही भीती नाही चिंतेची गोष्ट. ऍग्रीकल्चर इन्शुरन्स कंपनी ऑफ इंडिया लिमिटेड. गीत रांगोळी
दर गुरुवार सायंकाळी 5:30 शनिवार सकाळी 11:30 आणि रविवार सायंकाळी 6:30. सखी सह्याद्री दर मंगळवार आणि गुरुवार दुपारी 12 वाजता. हॅलो सह्याद्री कार्यक्रमात सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. आधुनिक सायबर गुन्हे आणि त्यापासून बचाव या अतिशय महत्त्वाच्या विषयावर आपण चर्चा करत आहोत. आपली चर्चा अशीच आपल्याला पुढे चालू ठेवायची. एक फोन घेऊया. रवींद्र कुडाळकर आपल्याशी बोलताय जळगाववरून. नमस्कार रवींद्रजी, बोला. नमस्कार. बोला, तुमचे प्रश्न विचारा. हा, माझे 2 प्रश्न आहेत. पहिला प्रश्न असा आहे की फेसबुक सारख्या आभासी जगतामध्ये फेक फेसबुक अकाउंट उघडून दुसऱ्याच्या नावाचं अकाउंट उघडून पैसे मागणी करणे हे सुद्धा प्रकार घडतात. किंवा तो पुरुष असतो फेसबुक फ्रेंड तर स्त्रीचा चेहरा त्याचा प्रोफाईल फोटो असतो, यातनं देखील चुकीच्या गोष्टी होतात. आणि दुसरा प्रश्न असा की गुगल पेने आर्थिक व्यवहार करणं यामध्ये काही चुकीचं किंवा अयोग्य गोष्टी घडू नये यासंबंधी काय दक्षता घ्यावी, या दोन्ही बद्दल. नक्कीच नक्की. धन्यवाद रवींद्रजी. तर त्यांचा जो दुसरा प्रश्न आहे गुगलविषयी त्याविषयी आपण बोलूच, पण त्यांच्या पहिल्या प्रश्नाला काय सांगाल पद्मजाताई? फेसबुकवरती ज्या वेळेला आपण अकाउंट ओपन करतो किंवा इतरांशी संवाद साधायचा प्रयत्न करतो तेव्हा हे अतिशय आवश्यक आहे की तुम्हाला खरंच ती व्यक्ती माहिती आहे का. आम्ही हे बऱ्याचदा सांगतो की आपण बहुतेक वेळेला फ्रेंड रिक्वेस्ट ॲक्सेप्ट करतो फेसबुकवरती किंवा इतर कुठल्याही सोशल मीडिया ॲप्सवरती. त्यावेळेला आपल्याला वाटतं की अरे आपले एवढे सगळे मित्र आहेत किंवा मैत्रिणी आहेत, पण हे खरंच तसे असतात का? तर तसं नसतं. कारण एक छोटंसं उदाहरण सांगते. उदाहरण म्हणजे एक सिनेमा होता की सर्च नावाचा, ज्याच्यामध्ये एका मुलाने एका मुलीला त्रास देण्यासाठी म्हणून एक वेगळंच म्हणजे अकाउंट तयार केलेलं होतं, ज्याच्यामध्ये अर्थातच तुम्ही जसं म्हणालात की मुलगा असेल पण फोटो मात्र एखाद्या मुलीचा टाकलेला असतो, त्यामुळे कळतच नाही. ते खूप छान मित्र होतात आणि याच्यामध्ये ती हरवते आणि तिच्या वडिलांनी तिचा घेतलेला शोध असं त्या सर्चमध्ये दाखवलेलं होतं. तर पण सांगायचा मुद्दा असा की ज्यावेळेला आपण सोशल मीडियावरती मैत्री करतो त्यावेळेला तो खरंच मित्र किंवा मैत्रीण आहे का हे पाहणं गरजेचं आहे. आणि खरं सांगू म्हणजे मला असं वाटतं की पूर्वीपासून आपण बघत आलो की आपल्याला आपण ज्यांना ओळखतो त्यांच्याबरोबर आपल्याला संवाद साधणं जास्त सोपं आहे. पण कित्येकदा आपण इतके एकलकोंडे होतोय की फेसबुकमधनं अननोन माणसाशी आपल्याला गप्पा मारणं जास्त आवडतं. ज्यापेक्षा आपल्या रोजच्या व्यवहारामध्ये आपल्याला जे लोक भेटतात त्यांच्याशी आपण तेवढ्या गप्पा मारत नाही, पण कुठल्या तरी अननोन व्यक्तीशी मात्र ओळख करायला जातो आणि कित्येकदा त्याच आपल्या इच्छेला आपण बळी पडतो. कारण त्यामुळे ती अननोन व्यक्ती कोण आहे हे आपल्याला माहिती नसतं आणि ते आपला फायदा उठवतात, आपल्याकडनं माहिती काढून घेतात. कितीतरी अशा केसेस झालेल्या आहेत मॅट्रिमोनीच्या, जिथे मुली खूप फसवल्या गेलेल्या आहेत कारण माहिती नसतं ही व्यक्ती कोण आहे आणि त्यांना बरीचशी गिफ्ट्स पाठवतात, पैसे देतात. तर एवढंच सांगणं असेल की ज्या वेळेला आपण फ्रेंड रिक्वेस्ट ॲक्सेप्ट करतो आपण खूप माहितीपूर्वक माहिती काढली पाहिजे त्या व्यक्तीची आणि मगच ती फ्रेंड रिक्वेस्ट ॲक्सेप्ट करा. उगाचच नाही त्या प्रलोभनांना बळी पडू नये. आपल्याला लहानपणापासून सांगितलंय स्ट्रेंजर्सनी किंवा अनोळखी माणसांनी काही दिलेलं घेऊ नका, तर अनोळखी माणसांची मैत्री पण कुठल्याही सोशल मीडियावरती तुम्ही करू नका असं मी सजेस्ट करेन. खरंच खूप छान. आणि बरेचदा याच्यामध्ये आपण बघितलंय की आपल्या जुन्याच मित्रांची परत एकदा फ्रेंड रिक्वेस्ट आजकाल आपण बघतोय की त्यांची परत एकदा फ्रेंड रिक्वेस्ट आलेली आहे. तर अशा वेळी आपण मुद्दामहून त्या मित्राला फोन करून त्याच्याशी संवाद साधून कन्फर्म केलं पाहिजे की मला एक तुझ्या नावाची फ्रेंड रिक्वेस्ट आलेली आहे, ती खरीच तू पाठवलेली आहेस का. कारण काय झालेलं आहे, आपले बरेचसे फोटोज असतील, आपला माहिती असेल, ही इंटरनेटवर उपलब्ध असल्यामुळे त्याचा दुरुपयोग करून फेक प्रोफाईल्स क्रिएट केले जातात आणि परत परत तुम्हाला फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली जाते आणि त्या माध्यमातून मग तुमच्याबद्दल वेगवेगळे गुन्हे घडवले जाऊ शकतात. तर त्याचीही आपण काळजी घेतली पाहिजे. हो, आणि हल्ली आता बऱ्याचदा असं ऐकलं येते की FB अकाउंट हॅक झालेलं आहे, हे हॅक झालेलं आहे, सो त्याच्यामुळे बरंचसं ही प्रकरणं सतत बघत असतो. आणि जर तुम्हाला असे फेक अकाउंट्स, फेक प्रोफाईल जर आढळले तर त्वरित आपण त्या फेसबुकमध्ये ते रिपोर्टही केले पाहिजेत. म्हणजे ज्याच्या संदर्भात आहे त्यानंही आणि त्याच्या जे फ्रेंड लिस्टमधील लोक आहेत त्यांनी सुद्धा ते रिपोर्ट करणं गरजेचं आहे की हे फेक प्रोफाईल आहे.
अगदी खरं आहे. त्याच्याबद्दलची माहिती आणि सुरक्षितता बाळगणे हे खूप गरजेचं आहे. जसं विश्रांतीला जाण्यापूर्वी पद्मजा मॅडम आपण QR कोड संबंधी बोलत होतो, कारण आजकाल दिवसापासून रात्रीपर्यंत आपण बऱ्याच वेळा आपला मोबाईल स्कॅन करत असतो. मग QR कोडचं फ्रॉड काय आहे नेमकं आणि त्याच्यापासून कशी काळजी घेतली पाहिजे? एक आपण आधी पहिल्यांदा बघूयात का की QR कोड म्हणजे काय. आता आपण आपल्याकडे QR कोड एक आहे, आपल्याकडे स्लाइडही आहे. हा, ही स्लाइड आहे आपल्याकडे. तर नॉर्मली आपल्याला QR कोड असा दिसतो. आता ह्या QR कोड मध्ये आपण पाहिलं तर आपल्याला काहीच कळत नाही की नक्की काय लिहिलंय, पण त्याच्यामध्ये बहुतेक वेळेला एक लिंक असते आणि ज्यामध्ये त्या माणसाची, म्हणजे आता जसं तुम्ही पेटीएम किंवा गुगल पे किंवा कुठल्याही पेमेंट ऍपचा वापर करता त्यावेळेला तुम्हाला ते म्हणतात की QR कोड स्कॅन करा आणि पेमेंट करा. तर तेव्हा आपण ज्या वेळेला ते स्कॅन करतो तर त्या व्यक्तीचा अकाउंट नंबर किंवा UPI नंबर, ज्या अकाउंटला आपल्याला पैसे ट्रान्सफर करायचे अशी माहिती त्याच्यामध्ये आलेली असते. आता काही जी स्कॅम्स झाली ती अशी आहेत की जेव्हा तुम्हाला एखादी वस्तू विकायची आहे, जसं की मला एखादी माझी बॅग विकायची आणि मी ती विकायला म्हणून त्या सोशल वेबसाईटवरती ठेवली आणि त्याची अमाऊंट म्हटलं 7,000 आणि ठेवून दिली आणि मला लगेचच एखादा फोन येतो आणि ते मला म्हणतात की मला तुमची बॅग हवी आहे, मला अतिशय ती आवडलेली आहे आणि मी ताबडतोब पैसे भरायला तयार आहे, मला पाठवून द्या. म्हणजे कित्येकदा आपण त्यांना सांगतो की तुम्ही आधी ती बॅग बघा आणि खरंच तुम्हाला आवडली आहे का तरच तुम्ही पुढे जा. तर नाही, माझ्याकडे तेवढा वेळ नाही किंवा अशी अर्जन्सी आपल्याला दाखवली जाते आणि तिथेच आपल्याला खरं तर धोक्याची घंटा वाजायला हवी, कारण एवढी कोणती अर्जन्सी आहे की ती व्यक्ती एखादी वस्तू न बघता आपल्याकडनं घ्यायला तयार झाली आहे. आणि अशा वेळेला या व्यक्ती काय करतात की ते आपल्याला एक म्हणतात की मी तुम्हाला एक व्हॉट्सअप करतो QR कोड, तुम्ही तो स्कॅन करा म्हणजे मग तुमच्याबद्दलच्या अकाउंटची माहिती मला मिळेल, मी ताबडतोब पैसे ट्रान्सफर करतो. आणि एवढं कोणीतरी आपल्या एखाद्या वस्तूमध्ये इंटरेस्ट दाखवतोय म्हटल्यावर आपणही म्हणतो की ठीक आहे स्कॅन करतो. एक पहिली गोष्ट लक्षात ठेवण्याची आणि महत्त्वाची म्हणजे QR कोड हा पैसे देताना स्कॅन करायचा आहे, पैसे घेण्यासाठी नाही. जर पैसे घ्यायचे तर तुम्ही तुमचा QR कोड दिला पाहिजे ना, आपण त्यांचा QR कोड का स्कॅन करणार आहे. बऱ्याचदा ह्या व्यक्ती काय करतात ते म्हणतात की मला डायरेक्टली तुमच्या अकाउंटला ट्रान्सफर नाही करता येणार, माझ्याकडे पेटीएम नाही किंवा माझ्याकडे एक UPI नाही किंवा माझ्याकडे गुगल पे नाही किंवा काहीही कारणं देतात आणि त्यामुळे तुम्ही काय करा, तुम्ही मला एक 5 रुपये ट्रान्सफर करा आणि मी त्याच्या दुप्पट तुमच्या ह्याच्या अकाउंटला ट्रान्सफर करतो. आणि गंमत अशी आहे की बरीच सुशिक्षित माणसं सुद्धा अशा प्रकारच्या प्रलोभनांना बळी पडतात, ते स्कॅन करतात आणि 5 रुपये ट्रान्सफर करतात. अर्थात 5 रुपये ही किंमत अतिशय कमी असल्यामुळे ताबडतोब तुम्हाला 10 रुपये तुमच्या अकाउंटला जमा पण होतात. असंच थोड्याशा जास्त अमाऊंटबद्दल पण केलं जातं, जसं की 100 रुपये असतील आणि नंतर मात्र तुम्हाला ॲक्च्युअल अमाऊंट दिली जाते आणि ते म्हणतात आणि त्याच्यानंतर तुम्ही ती अमाऊंट, समजा मी 7,000 माझ्या जे काय बॅगचे सांगितले होते ते ट्रान्सफर केले की त्याच्यानंतर मला पैसे परत येतच नाहीत. तर महत्त्वाची गोष्ट सगळ्यांनी लक्षात ठेवण्यासाठी QR कोड ही माहिती देण्यासाठी किंवा पैसे भरण्यासाठी आहे. कुठलीही गोष्ट घेण्यासाठी QR कोडचा वापर केला जात नाही. आपला गोंधळ का होतो तर QR कोडमध्ये काय लिहिलंय हे आपल्याला कळत नाही म्हणून. दुसरी एक गोष्ट लक्षात घ्यायची, जसं मला वाटतं आम्ही मगाशी बोलत होतो त्यावेळेला आम्ही हे डिस्कस केलं की भाजीवाल्याकडे गेलात, पानवाल्याकडे गेलात, चहावाल्याकडे गेलात, त्यांच्या सगळ्यांकडे अलीकडे पेटीएमसाठी किंवा कुठल्याही UPI पेमेंटसाठी QR कोड असतो. तर तो स्कॅन केल्यानंतर तुम्हाला तुमच्या गुगल पेवरती किंवा पेटीएमवरती त्यांचं नाव दिसतं. तर फक्त ते व्हेरीफाय करा की हेच नाव आहे ना आणि दुसरं अमाऊंट आपण बरोबर टाकतो आहे ना. त्या झाल्यानंतरच आपण ती अमाऊंट ट्रान्सफर करावी. जी कुठली तुम्ही पेमेंट ॲप वापरत असाल त्यांना स्वतःचा एक पासवर्ड किंवा पिन अवश्य ठेवा. उद्या चुकून तुमचा मोबाईल कुठे गहाळ झाला किंवा चोरीला गेला तरी दुसरं कोणीतरी तुमच्या ह्या पेमेंट ॲपचा वापर करू शकणार नाही, कारण अदरवाईज जर तुम्ही त्याच्यावरती कुठल्याही प्रकारचा पिन ठेवलेला नसेल आणि तुमच्या बँकेशी तुम्ही त्याचं लिंकिंग केलेलं असेल तर तुमच्या बँकेमधनं बरेचसे पैसे नष्ट होण्याचा चान्स असतो आणि म्हणून ही सावधगिरी जरूर बाळगा. नक्कीच त्याच्याविषयी खरं तर आपण अधिक बोलूया, कारण ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. एक फोन घेऊया आपण. साईनी ते आपल्याशी बोलतात कल्याणवरून. नमस्कार, बोला ताई. हा, सगळ्यात प्रथम धन्यवाद. एक अतिशय जिव्हाळ्याचा विषय दूरदर्शननी घेतला. आता माझा एक प्रश्न आहे आणि एक वैयक्तिक मत आहे, त्याच्यावर तज्ज्ञांनी आपलं मत सांगावं. आणि विसरण्याआधीच एक सांगते, तज्ज्ञांनी आपल्या ऑफिसचे नंबर दूरदर्शन कार्यालयात द्यावे जेणेकरून
स्टुडंट टीचर त्यांना संपर्क करू शकतील. आता माझा प्रश्न असा आहे की बरेचदा हे फोटो मॉर्फिंग करून ब्लॅकमेलिंगचे प्रकार उघडकीस येतात, पण मी असं कुठेतरी वाचलंय की ज्या फोटोची निगेटिव्ह दाखवता येते, प्रोड्यूस करता येते, तेच फोटो कोर्ट ग्राह्य धरतं. तर मग ह्या फोटो मॉर्फिंगला लोक एवढे का घाबरतात? तर नाही, त्याला डर कशाला? आणि दुसरं माझं एक मत असं आहे, ऑस्ट्रेलियन किंवा कोणत्या तरी परदेशी सरकारने असा नियम केला होता की प्रत्येक डिजिटल ट्रान्झॅक्शन, कारण पुढच्या भविष्यकाळात खूप वाढणार आहे डिजिटल ट्रान्झॅक्शन, तर सरकारला काही अमाऊंट मिळाला पाहिजे, सरकारच्या तिजोरीत गेला पाहिजे. ह्यामुळे दोन गोष्टी होतील, डिजिटलवरती एक अंकुशही राहील आणि सरकारची तिजोरीही भरेल. आपलं यावर काय मत आहे? धन्यवाद. नक्कीच नक्कीच सायनिताताई, थँक्यू. मला असं वाटतं की अमोल सर काय सांगाल ते त्यांनी जे फोटोचं जेव्हा सांगितलंय, जसं ताईंनी सांगितलं की फोटो हां, मॉर्फ so केले negative, जातात, हां. कर नाही, त्याला डर कशाला. वास्तविक आपल्याला ह्यातनं काही फायनान्शियल लॉस होत नाही, पण आपल्याला भीती काय आहे, एका सामान्य माणसाला भीती कशाची आहे, तर त्याच्या बदनामीची. बरोबर. म्हणजे आणि हे फोटो मॉर्फचे किंवा हे जे गुन्हे घडवले जातात हे विशेष करून ज्या पब्लिक फिगर्स आहेत किंवा जे महिला आहेत त्यांच्या बाबतीत हे जास्त प्रमाणात घडवले जातात. म्हणजे तुमचा फायनान्शियल लॉस कदाचित भरून निघू शकतो, पण पण जी तुमची सामाजिक हानी आणि जी मानसिक हानी झालेली आहे ती भरून निघणार नाही. त्यामुळे त्या बाबतीत थोडंसं काळजी करण्याचं कारण आहे. आणि त्यांनी जो दुसरा प्रश्न विचारला की हे डिजिटल ट्रान्झॅक्शन आहेत, ह्याच्या बाबतीत काही कायदे करून आपण त्याचं काही ट्रान्झॅक्शन अमाऊंट गव्हर्नमेंटच्या तिजोरीत घेतले पाहिजेत. खरं तर आपण आत्ता कुठे डिजिटल युगाकडे म्हणजे मोठ्या प्रमाणावर हो, ह्या 2 वर्षात जास्त. 2 वर्षात विशेषतः डिमॉनिटायझेशनच्या नंतर आपण बघितलं असेल की डिजिटल म्हणजे ट्रान्झॅक्शन, ऑनलाईन ट्रान्झॅक्शनचा वापर वाढलेला आहे आणि शासनाचा सध्या म्हणजे भर ह्याच्यावरच आहे की जास्तीत जास्त प्रमाणात आपण ऑनलाईन ट्रान्झॅक्शन्स केले पाहिजे, जे म्हणजे ऑन रेकॉर्ड ट्रान्झॅक्शन्स राहतील आणि त्याला प्रोत्साहन द्यायचं आहे सध्या त्यांना. त्याच्यामुळे ते सध्या तरी कुठला चार्ज लावण्याच्या विचारात बिलकुल नाही आहेत, कारण अजूनही आपल्याकडे असे बरेच लोक आहेत की जे अजूनही आपला पूर्ण जर मार्केट बघितलं असेल, व्यापार बघितले असेल, जे कॅशमध्ये होतात. तर पहिलं तर सर्वांना ऑनलाईन ट्रान्झॅक्शन आणि एका सिमलेस ह्याच्यावर घेऊन येणे जास्त गरजेचे आहे. त्याच्यामुळं सध्या तरी ॲज अ तज्ज्ञ म्हणून मीही सजेस्ट करत नाही की कुठला त्यावर कर लावावा. सरकारकडे अजून बरेच म्हणजे ऑप्शन्स असतात ज्या माध्यमातून सरकार आपलं कर गोळा करू कारण शकतो. कुठून तरी एक मध्यमवर्गीय माणूस पुन्हा त्या म्हणजे एक पाऊल मागे नको यायला. बरोबर. ह्या आणि system दुसरं असं आहे ना की जेवढे डिजिटल ट्रान्झॅक्शन्स होतात तर त्याच्यामुळे कसं होतं की त्याच्यात ट्रान्सपरन्सी येते. बरोबर. सरकारला ही माहिती ऑटोमॅटिकली मिळते की तुम्ही एवढा पैसा खर्च करताय. पण ज्यावेळेला कॅश पेमेंट होतं त्यावेळेला करप्शन किंवा ह्या सगळ्या गोष्टी होण्याचे चान्सेस वाढतात, ब्लॅक मनी वाढतो. तर ते होऊ नये म्हणूनच सरकार प्रयत्न करते की जास्तीत जास्त ट्रान्झॅक्शन्स डिजिटल व्हावीत. आणि म्हणून मी पण अमोल सुरोशेंशी सहमत आहे की आधी सुरुवातीला जोपर्यंत लोकांना सवय होत नाही तोपर्यंत सरकारने तरी कर लावू नये अशीच इच्छा मी पण प्रगट करेन. हीच आशा आपण धरावी, कारण जोपर्यंत 100% पूर्ण जनता आपण म्हणू शकतो की ती अशा पद्धतीचे व्यवहार करते, म्हणजे त्यांना एक अवेअरनेस आलाय, ते सगळे करता आहेत आणि मग पुढे डिसिजन होऊ शकतं. खरं तर फोन घेण्यापूर्वी आपली QR कोड या महत्त्वाच्या विषयावर चर्चा सुरू होती आणि तुम्ही काहीतरी एक अनुभव सांगणार होतात. हो, म्हणजे QR कोड मधला आणखी म्हणजे हा QR कोडशी संदर्भात नाही, परंतु बऱ्याचदा एक छोटासा अनुभव असा सांगायचा होता. आपण मोबाईल आपल्याकडे अलीकडे सगळ्यांकडेच कायमच असतो आणि रस्त्यामध्ये जाता येताना आपल्याला कोणीतरी म्हणतं की माझ्याकडे मोबाईल नाहीये, मला काहीतरी अर्जंट मेसेज द्यायचा आहे, माझं चोरीला गेलं काहीतरी आणि प्लीज प्लीज मला तात्पुरता फक्त फोन देता का, मला माझ्या भावाला फोन करायचा आहे किंवा कोणातरी व्यक्तीला फोन करायचा आहे. ते तुमच्याकडनं मोबाईल घेतात आणि त्याच वेळेला त्याचा पार्टनर किंवा सहकर्मी जे कोण असतील ते येतात आणि ते तुमच्याशी गप्पा मारायला सुरुवात करतात. थोडक्यात म्हणजे तुमचा मोबाईल दुसऱ्याकडे गेलेला आहे आणि त्यावेळेला ती व्यक्ती तुमच्याशी दुसरीच व्यक्ती एक गप्पा मारून तुम्हाला गुंतवून ठेवते. बऱ्याचदा असं होतं की ती व्यक्ती शांतपणे तुमच्या मोबाईलमधनं सिम कार्ड काढून घेते आणि तुम्हाला हो थँक्यू म्हणून तुमचा मोबाईल परत दिला जातो. बराच वेळ तुमच्या कदाचित लक्षात येत नाही, पण सिग्नल्स येत नाहीत किंवा मेसेजेस नाही आले की मग आपल्याला लक्षात येतं अरेच्या काय झालं, अजून का मला बरं मोबाईलमध्ये काहीच मेसेजेस आले नाही, म्हणून आपण मोबाईलकडे बघतो आणि सिग्नल्स दिसेनासे होतात. तेव्हा आपल्याला बहुतेक वेळेला मोबाईल कंपन्यांचा राग येतो आणि काय यांचं नेटवर्क कायमच जात असतं असं वाटतं. आणि नंतर जेव्हा आपण ओपन करून बघतो तर आपलं सिम कार्ड गायब झालेलं असतं. आता सिम कार्ड जाणं याचा धोका काय, तर तुमच्या सिम कार्डमध्ये तुमच्या सगळे कॉन्टॅक्ट्स आहेत. नुसतं तेवढंच नाही, तुम्हाला येणारे OTP आहेत हे या त्या सिम कार्डवरती येत असतात आणि तुम्हाला माहिती आहे की तुमची बँक ट्रान्झॅक्शन, ऑनलाईन ट्रान्झॅक्शन जी काय तुम्ही कराल ती तुम्हाला OTP मधनंच ऑथेंटिकेट केली जातात आणि तुमचं सिम कार्ड हरवलं
तर तुमचे OTP सगळे तिथे येणार, तुमची बँक अकाउंट खाली होणार असतं. त्यामुळे कुणाशीही मोबाईल शेअर करताना काळजीपूर्वक शेअर करा. ओके, शक्यतोवर आपले फायनान्शियल डिटेल्स किंवा बँकिंग डिटेल्स सिम कार्डमध्ये ठेवू नका. पण अर्थात OTP ही गोष्ट अशी आहे की जी पूर्णपणे सिम कार्डशीच रिलेटेड आहे. त्यामुळे असं जर चुकून तुमच्या लक्षात आलं की तुमचा मोबाईल चोरीला गेलाय, तर ताबडतोब सर्व बँकांना किंवा जिथे जिथे तुमचा मोबाईल रजिस्टर्ड आहे त्यांना ताबडतोब याबद्दलची माहिती कळवा. त्यामुळे तुमची ट्रान्झॅक्शन्स किंवा तुमची फायनान्शियल लॉस हा ॲटलिस्ट थांबवला जाऊ शकतो. हे फक्त QR कोड व्यतिरिक्तही मला सांगावं असं वाटत होतं. नक्कीच. आणि खरंच खूप महत्त्वाची माहिती की QR कोड स्कॅन करायला घाबरायचं नाही, पण त्याच्याबद्दलची माहितीने अवेअरनेस असणं, जसं की आपल्याला पद्मजा मॅडमने सांगितलं, ते खूप महत्त्वाचं आहे. एक फोन घेऊया. शिवानंद वसेतर आपल्याशी बोलतात निपाणीवरून. नमस्कार शिवानंदजी, बोला. नमस्कार मॅडम. बोला. शिवानंद वसे बोलतो निपाणी. काही वेळा असं होतं की आपल्या मोबाईलमधील ॲपमध्ये असतात, गुगल पे, फोनपे, पेटीएम वगैरे असतात, आणि त्याच्यामधून आपण पैसे पाठवत असतो लोकांना वगैरे, आणि ते पैसे आमच्याकडून कट होतो, पण त्या लोकांच्या वगैरे पैसे पोहोचले नसतात. त्यामुळे अनेक सोडावं लागतंय. मग तसं डबल वेळा वगैरे अमाऊंट वगैरे जातात आणि वादा वगैरे होतात. मग असं होऊ नये म्हणून आपण कोणती काळजी घेतली पाहिजे, त्यासाठी काय पर्याय उपाय वगैरे आहेत? तर समजा एखाद्या वेळेस डबल पैसे गेलं, मग त्याला रिपोर्ट होऊ शकतोय काय, किंवा कसं काय करायचं म्हणून विचारतो. नक्कीच नक्कीच. धन्यवाद शिवानंदजी. खरं तर जेव्हा आपण रोजच्या व्यवहारामध्ये आपल्या फोनमधून असे व्यवहार करत असतो त्यावेळेला बऱ्याचदा असे फ्रॉड होतात किंवा कधी त्यात तथ्यही असू शकतं, पण तरीही त्यावेळी आपण काय खबरदारी घेतली पाहिजे याविषयी आपण चर्चा करणारच आहोत. पण आता वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतींची. बघत राहा हॅलो सह्याद्री. डोलणारी पिकं, हिरवीगार शेतं, प्रत्येक शेतकऱ्याची हीच असते इच्छा. पण निसर्ग नाही कोणाच्या हाती. कधी पाऊस, कधी विजा, कधी गारपीट, कधी दुष्काळ, तर कधी किडीचा प्रकोप करते अतोनात नुकसान. पाऊस शेतीमध्ये तर हा धोका राहतोच. आता काय करायचं? आता निसर्गावर काही उपाय आहे का? निसर्गावर तर नाही, पण नुकसानीवर उपाय आहे. असं? हो, AIC कडून पिकाचा विमा, पीक विमा. म्हणजे अल्पसा प्रीमियम द्या आणि मोठ्या चिंतेपासून मुक्ती मिळवा. AIC कडून आपल्या गरजेनुसार पिकाचा विमा निवडा, जसे प्रधानमंत्री पीक विमा योजना. पेरणीपासून ते काढणीपर्यंत नैसर्गिक संकटांपासून सुरक्षित राहावा शेतकरी. भरपाई होईल पूर्ण जर पिकाचं झालं नुकसान. जेव्हा AIC असेल साथ, नाही भीती, नाही चिंतेची गोष्ट. ऍग्रीकल्चर इन्शुरन्स कंपनी ऑफ इंडिया लिमिटेड. लाइट्स, साउंड, कैमरा, एक्शन. तराने पुराणे, सोमवार ते शुक्रवार सकाळी 8 वाजता, सोमवार ते गुरुवार सायंकाळी 5 वाजता आणि रात्रो 10:30 रुचिराचा प्रत्येक पदार्थ, प्रत्येक पदार्थाची चवच न्यारी. खमंग रुचकर नवनवीन पदार्थ आता बनवा घरच्या घरी. रुचिरा पाहायला विसरू नका दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर. चित्रगीत शुक्रवारी सायंकाळी 5 वाजता, शनिवारी सायंकाळी 6:30 रविवारी सकाळी 8 वाजता आणि रात्री 8 वाजता. ब्रेकनंतर सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. आजच्या या इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीच्या युगामध्ये आधुनिक सायबर गुन्हे आणि त्यापासून आपला बचाव आपण कसा करायचा या महत्त्वाच्या विषयावर आपली चर्चा सुरू आहे. आणि आपल्याबरोबर आहेत डॉक्टर पद्मजा जोशी आणि श्री अमोल सुरोशे. मॅडम, विश्रांतीला जाण्यापूर्वी जसं शिवानंद यांनी आपल्याला विचारलं होतं की आपण बरेचसे ॲप आजकाल वापरत असतो आणि बऱ्याचदा ते पेमेंट केल्यावर कधी कधी फेल दाखवतात किंवा समोरच्याला गेलेलं असतं, मिळत नाही, आणि मग ते त्यातून बऱ्याचदा काही वादावादी किंवा प्रकरणं होतात, मानसिक ताप होतो, मनस्ताप होतो. तर त्याविषयी काय सांगाल?
असं बऱ्याचदा होतं की आपण QR कोड स्कॅन केला किंवा काही दिलं आणि तिथे इंटरनेट अवेलेबल नसतं, कारण आता हे सगळं डिजिटल पेमेंट आहे, तिथे प्रत्येक गोष्टीसाठी इंटरनेट लागतं. कधी वायफाय चांगलं असतं, कधी नसतं, आणि अशा वेळेला आपल्याला अमाऊंट आपल्याकडनं गेलेली असेल असा जर SMS आलेला असेल तर तो ताबडतोब तसाच्या तसा दाखवायचा, कारण तिथल्या तिथे ते वाजलेला असतो. प्रॉब्लेम तेव्हा येतो की ज्या वेळेला आपल्याकडे SMS येईल ते म्हणतात की तुमचा SMS फेक आहे. तर अशा वेळेला कधी कधी असं होतं की वायफायच्यामुळे त्यांना येणारी जी माहिती आहे त्याला काही वेळ लागू शकतो. तर थोडंसं पेशन्स आपणही ठेवला पाहिजे. आपण असंही म्हणू शकतो की तुम्ही हवं तर लिहून ठेवा, मी घरचा पत्ता देतो, पण मी पुढच्या वेळेला म्हणजे उद्या येऊन ही परत गोष्ट करीन, कारण तोपर्यंत तुम्हाला कदाचित SMS आला असेल. कारण नाहीतर कसं होतं की आपल्या अकाउंटमधनं पैसे तर गेले तर ते रिफंड करण्यासाठी आपल्याला भरपूर त्रास होणार असतो. म्हणजे जसं तुम्हाला तुमच्या ज्या बँकेतनं किंवा क्रेडिट कार्डवरतून गेलं त्यांना ती माहिती कळवायला पाहिजे की हे फेक पेमेंट झालंय किंवा चुकून पेमेंट झालंय आणि मग ते परत मिळवायला पाहिजे. तर शक्यतोवर ज्या वेळेला अशा प्रकारची परिस्थिती येते की QR कोडवरतून परत परत आपण ट्रान्सफर करतो आहे तर ते इमिडिएट ट्रान्सफर करू नका. बहुतेक वेळेला एक साधारण 24 तासात मॅक्सिमम हे ट्रान्सफर होऊ शकतं, आणि त्यामुळे अशा वेळेला त्यांच्याशी फार हुज्जत न घालता त्यांना कन्व्हिन्स करणं की हा माझा SMS आहे, हवं तर मी तुम्हाला माझ्या घरचा ॲड्रेसही देऊन ठेवतो, पण हे ॲक्सेप्ट करा. अशा प्रकारचं एक मध्यम मार्ग काढणं हे चांगलं पडतं. आणि त्याचबरोबरीने जेव्हा आपण कार्ड स्वाईप करत असतो तर ते कितपत सुरक्षित आहे? कार्ड बऱ्याच ठिकाणी पूर्णपणे सुरक्षित आहे, कारण त्याच्यामध्ये तुम्ही पिन कोड घालणार असता किंवा ते कार्ड तुमच्या हातामध्ये आहे, त्यामुळे त्याचा धोका अतिशय कमी आहे बाकी मोबाईल पेमेंटपेक्षा खरं तर. ओके. कारण कार्डमध्ये कार्ड तुमच्या हातात असल्याशिवाय तुम्ही करणार नाही. फक्त तुमचं जर कार्ड चोरीला गेलं आणि तुम्ही त्याच्यावरती फक्त टॅप ठेवलेला असेल की कितीही अमाऊंट असू दे, मी फक्त टॅप केलं तरी माझ्या अकाउंटमधनं गेलेली चालणार आहे, ते धोकादायक तर ते धोकादायक आहे. तेव्हा त्याला लिमिट ठेवायला शिका की कुठल्याही कार्डाचा वापर करताना त्याच्यामध्ये लिमिट घालायचं की किती मला ऑनलाईन पेमेंटला मी एका वेळेला करू शकतो, किती अदरवाईज करू शकतो. आणि शेवटी तुम्हाला SMS प्रत्येक वेळेला येत आहेत, तुम्हाला लक्षात आलं की हे पेमेंट आपण केलेलं नाही तर ताबडतोब बँकांना कळवा. बँका इमिडिएट ॲक्शन घेतात. तसा RBIचा रूल आहे की जर एका दिवसाच्या आत आपण कळवलेलं असेल तर तुमचं ते पेमेंट तुम्हाला रिव्हर्ट केलं जातं आणि ते पेमेंट ग्राह्य धरलं जात नाही. त्यामुळे ती केअर मात्र आपण घेऊ शकतो. अगदीच खरे. काय अजून एक सल्ला याच्यात सांगू शकतो की आजकाल प्ले स्टोअरवर भरमसाठ पेमेंट ॲप्स उपलब्ध आहेत, तर त्याऐवजी आपल्या बँकेशी निगडीत जो आपलं ॲप्लिकेशन आहे जर ते आपण वापरलं तर असे जर काही मध्ये जे समजा लेट ट्रान्झॅक्शन झालेत तर ते आपल्याला ट्रॅक करणे किंवा त्याच्या विरुद्ध तक्रार करणे किंवा त्याच्यात काही करेक्शन्स करणे जास्त सोपं असते. काय होते, थोड्या बहुत कॅशबॅकच्या ऑफर्सच्या प्रलोभनांना बळी पडून आपण रोज नवीन नवीन पेमेंट ॲप आजकाल इन्स्टॉल करतो आणि त्याच्या माध्यमातून सर्व काही डेटा आपले कॉन्टॅक्ट्स वगैरे त्या ॲप्सला प्रोव्हाइड करत असतो. हो, कारण मला म्हणायचं की एक 2-3 ॲप जे आहेत जे आता आपल्याला त्याची सवय आणि एक सोपी माहिती झालेली आहे, तर वेगवेगळे ॲप न वापरता तेच ॲप वापरणं जास्त सुरक्षित आहे. मला त्या एका महत्त्वाच्या मुद्द्यावर यायचं आहे की अमोल सर, आता आजकाल बऱ्याचदा ऑनलाईन जॉब ऑफर्स केले जातात आणि त्याच्यामध्ये खूप फ्रॉड होत आहे, तर त्याविषयी कसं आपण म्हणजे काळजी घेऊ शकतो? कारण आजकालची तरुण पिढी खरं तर नोकरीची गरज असते, त्यामुळे ह्या ऑनलाईन याला बळी पडतात, ह्या प्रलोभनांना, पण त्यातून कसं बाहेर पडता येईल? बरोबर आहे. तो बेसिकली आपण सर्वात यंग कंट्री म्हणल्या जातो जगामध्ये, तर आपल्याकडे यंग पॉप्युलेशन खूप आहे आणि विशेषतः पॅन्डेमिक नंतर देशामध्ये बेरोजगारी आणि ह्याचं प्रमाण भयानक वाढलेलं आहे. आणि जसं मॅडमने सांगितलं की पॅन्डेमिक नंतर आपण आपले सर्व व्यवहार म्हणजे इव्हन आपली काम करण्याची पद्धत सुद्धा आज बदललेली आहे की आपण वर्क फ्रॉम होम करतोय, शाळा ऑनलाईन होतात, आपण इव्हन जॉबचे इंटरव्ह्यू सुद्धा ऑनलाईन प्रकारे देतो आणि ऑफिसचं काम सुद्धा ऑनलाईन करतो. तर ही जी बदललेली परिस्थिती आहे ह्याचाच गैरफायदा काही सायबर क्रिमिनल्स घेत आहेत की जे काय करतायत की तुम्हाला एक बेसिकली एक फेक जॉब पोर्टल तयार करतात. ते आजकाल एखादी वेबसाईट बनवणं हे जास्तीत जास्त एका दिवसाचं काम आहे, तर ते फेक जॉब पोर्टल्स क्रिएट करतात ज्याच्या माध्यमातून तुम्हाला असे अट्रॅक्टिव्ह जॉब ऑफर्स तिथे तुम्हाला दिले जातात. तुम्हाला बरेचदा फेक मेल्स येतात, म्हणजे तुम्ही त्या जॉबला अप्लाय केलेलं नसतानाही तुम्हाला असे जॉब ऑफर्स येतात, मेलवर येतात, टेक्स्टवर येतात आणि तिथे तुम्हाला सांगितलं जातं की अशा प्रकारचा जॉब आहे, तुम्ही याच्यासाठी सुटेबल कॅन्डिडेट आहात, तर खाली दिलेल्या लिंकवर तुम्ही क्लिक करा
आणि ती लिंक तुम्हाला त्यांच्या एखाद्या फेक जॉब पोर्टलवर घेऊन जाते, किंवा हे जॉब पोर्टल्सही असते जे फेमस जॉब पोर्टल आहे त्याच्याशी नाम साधर्म्य असलेले, थोडी बहुत स्पेलिंग मिस्टेक असलेले ही पोर्टल असतात, ज्याला फिशिंग वेबसाईट्स आपण म्हणतो. तिथे तुम्हाला नेलं जातं आणि तुमच्याकडनं तुमची सर्व माहिती, म्हणजे तुमचे आधार कार्ड, तुमचे पॅन कार्ड, कारण तुम्हाला जर जॉब मिळत आहे तर तुम्ही ही माहिती, तुम्हाला वाटते मी ज्या कंपनीत काम करणार आहे त्यांना ही माहिती देणं तर नॉर्मल आहे, तर मग तुम्ही तुमचा आधार, पॅन कार्ड, बँकिंग डिटेल, मोबाईल, डेट ऑफ बर्थ, म्हणजे इतक्या प्रकारची सेन्सिटिव्ह माहिती तुम्ही सहज त्यांना प्रोव्हाइड करता. आणि पहिला गुन्हा तर तिथेच घडतो की तुमचा डेटा पूर्ण चोरला जाऊ शकतो. त्यानंतरही आता तर हा गुन्हा एकदम संघटितपणे देश पातळीवर म्हणजे केला जातोय. अनेक टोळ्या ह्याच्यामध्ये सक्रिय झालेल्या आहेत. त्यांचे प्रॉपर कॉल सेंटर्स आहेत की जे मोठमोठ्या कंपन्यांचे रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून तुम्हाला कॉल करतात. तुमचे इंटरव्ह्यूजसुद्धा ऑनलाईन कंडक्ट केले जातात आणि इव्हन तुम्हाला एक फेक जॉब ऑफरसुद्धा, म्हणजे जॉबचे ऑफर लेटर जे आहे ते तुम्हाला प्रोव्हाइड केलं जाते. आणि जॉईनिंगच्या वेळेस एक रजिस्ट्रेशन फीस म्हणा किंवा ट्रेनिंगची फीस असते की आम्ही तुम्हाला ट्रेनिंग देऊ, तुम्हाला घरी लॅपटॉप येईल किंवा या गोष्टी ज्या आहेत तर हे देणार आहे त्याच्यासाठी एक सर्टन डिपॉझिट अमाऊंट. कारण आम्ही तुम्हाला बघितलेलं नाही, आम्ही व्हर्च्युअली तुम्हाला जॉब ऑफर केलेला आहे, तर एक सर्टन डिपॉझिट अमाऊंट तुम्ही इथे सबमिट करा, जमा करा, त्यानंतर तुम्हाला आम्ही जॉईनिंग देऊ, अशा प्रकारे भुलावलं जातं. आणि जो रोजगाराच्या शोधात आहे तरुण, तो अगदी सहजपणे त्याला वाटतं की इतके इंटरव्ह्यू झाले, सगळं झालेले, ऑफर लेटर माझ्या हातात आहे, तर हे तो सहजपणे पैसे ट्रान्सफर केला जातो. आणि नंतर मग ते तुम्हाला जॉईनिंग लेट देतात किंवा मग हळूहळू कॉल घेणं बंद करतात आणि वगैरे अशा प्रकारची फसवणूकसुद्धा आजकाल मोठ्या प्रमाणात आढळली जाते. त्याच्यामुळे विशेषतः ह्याच्यामध्ये छोट्या शहरातील मुलं, ग्रामीण भागातील मुलं, ज्यांना कंपन्यांची माहिती नसती. सो बेसिकली एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की कुठली कंपनी जॉब देताना पगार आपल्याला पैसे देते, आपल्याकडनं पैसे घेत नाही. पण या गोष्टीचं कसं असते, ते पैसे घेऊन वगैरे तुम्हाला फसवण्याचे प्रकार सध्या सुरू आहेत. त्यामुळे आपण आपलाही थोडा अवेअरनेस ठेवणं हे खूप गरजेचं आहे. आपला पुढचा फोन घेऊया. विनया परब आपल्याशी बोलतात विरारवरून. नमस्कार, बोला विनयाजी. मी परब बोलते विरारवरून, विनया विलास. तुमचा प्रश्न विचारा. हा, मला विचारायचं, ऑनलाईन पेमेंटमध्ये चूक झाली तर कोणाकडे दाद मागायची? नक्कीच, धन्यवाद विनाताई. खरं तर ऑनलाईन पेमेंट किंवा ऑनलाईन हे जे ट्रान्झॅक्शन किंवा ह्या ऑनलाईन प्रकार जेव्हा आपण करतो तर काय काय खबरदारी घ्यायची हे तर आपण बघतच आहोत. पण त्याच्यामध्ये जर काही गुन्हा घडला तर नक्की कुठे त्याची दाद मागायची, नोंदणी कुठे करायची, याविषयी आपण जाणून घेणार आहोत. वेळ झाली का विश्रांतीची. बघत राहा हॅलो सह्याद्री. जाई काजळ प्रस्तुत मैत्र हे शब्द सुरांचे, मैत्र हे ताल सुरांचे. सूर जाहला ईश्वर, शब्द झाले मायवा. सदना सदना शब्दांचं आणि तालाचं, लयीचं आणि नादमाधुर्याचं सुरांशी असलेलं अद्भुत नातं उलगडणारी मालिका मैत्र हे शब्द सुरांचे, मैत्र हे ताल सुरांचे. पाहायला विसरू नका. दर शनिवारी दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर रात्री 8:30 वाजता. पुनःप्रसारण रविवारी सकाळी 10 आणि सायंकाळी 5 वाजता. मैत्र हे शब्द सुरांचे, मैत्र हे ताल सुरांचे. दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर. प्रस्तुत करता जाई काजळ. परंपरा 70 वर्षांची. म्हणतात ना, आरोग्यम धनसंपदा, म्हणजेच आरोग्य हीच खरी संपत्ती. तेव्हा जाणून घेऊया आपल्या आरोग्याशी निगडीत समस्या आणि त्यावरील तज्ञ डॉक्टरांचा सल्ला. पण कुठे? तर आपल्या आवडत्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे आरोग्य संपदा. तर बघायला विसरू नका आरोग्य संपदा. प्रत्येक बुधवार आणि शनिवार दुपारी 12 वाजता. पुन्हा प्रसारण रात्री 11 वाजता आणि दुसऱ्या दिवशी सकाळी 9 वाजता. ज्यांची प्रत्येक कलाकृती म्हणजे मानदंड मानला जातो, अशी व्यक्तिमत्वे आपल्या भेटीला येणार आहेत. एक अक्षर, एक श्वास आहे. ह्या श्वासाचं आणि डिझाईनचं हे जेव्हा एकत्र येतील तेव्हा तिसरं काहीतरी एक वेगळं त्रिमिती झालेली असेल त्याला.
15 तास 16 तास कधी 18 तास काम करत असे, स्वतःला अपडेट करत असे. माझं माध्यम नृत्य आहे. आपण काय समाजाला देऊ शकतो? जर का मी पैसे देऊ शकत नाही पण मी माझा वेळ देऊ शकते. चित्रकलेमध्ये काय आहे की चित्रकार स्वतःला व्यक्त करीत असतो. त्याची व्यक्त करण्याची प्रत्येक चित्रकाराची भाषा असते. दर शनिवारी आणि दर रविवारी तेव्हा अवश्य पहा रंगा येईल दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर. सह्याद्री वाहिनीच्या युट्यूब चॅनलवर आणि फेसबुक पेजवर देखील आपण हे प्रसारण पाहू शकता. आधुनिक सायबर गुन्हे आणि त्यापासून बचाव या महत्त्वाच्या विषयावर आपण चर्चा करत आहोत. पण जेव्हा आपण आधुनिक सायबर गुन्हे कसे होतात ते बघितले, त्याची कारणं बघितली, तर अमोल सर मला विचारायचं आहे की त्यापासून बचाव जेव्हा आपण म्हणतो तेव्हा ह्या गुन्ह्यांसाठी कुठे नोंद किंवा कुठे दाद मागितली पाहिजे, त्याविषयी काय माहिती द्याल? बरोबर. जसं विनयाताईंनी आपल्याला प्रश्नही विचारला. विनयाताईंनी आता जे प्रश्न विचारला, समजा आपल्याकडनं चुकून एखादं ट्रान्झॅक्शन झालं, चुकून ऑनलाईन एखादी गोष्ट घडलेली आहे, तर सर्वात अगोदर आपण आपल्या ज्या बँकेशी आपलं अकाउंट निगडीत आहे त्या बँकेला त्वरित कॉल करून त्यांना ही गोष्ट रिपोर्ट करणे अत्यंत गरजेचे आहे. कारण RBIच्या नियमानुसार ज्या काळापासून तुम्ही जर तुमचा रिपोर्ट केला, तुमचं जे काही गोष्ट बँकेला रिपोर्ट केली, त्यानंतर घडलेली कुठलंही ट्रान्झॅक्शन हे सेफ आहे. ठीक आहे. तर सगळ्यात पहिले तर आपण आपल्या बँकेशी ह्याच्या संदर्भात तक्रार केली पाहिजे. दुसरं म्हणजे माझ्या स्क्रीनवर जर आपण बघत असाल तर RBIची एक sachet.rbi.org.in ही एक वेबसाईट आहे, ज्याच्यामध्ये तुम्ही तुमच्या रिलेटेड जे फ्रॉड ट्रान्झॅक्शन्स असतील किंवा तुमच्याकडनं घडलेले काही चुकीचे ट्रान्झॅक्शन असतील, काही कंप्लेंट्स असतील, ह्या तुम्ही इथे रजिस्टर्ड करू शकता. आणि जर एखादा सायबर क्राईम रिलेटेड गुन्हा घडला असेल डिजिटल ट्रान्झॅक्शनच्या बाबतीत, तर त्याच्यासाठी आपलं नॅशनल सायबर क्राईम पोर्टलसुद्धा भारत सरकारचं आहे, जिथे तुम्ही अगदी सोप्या पद्धतीने ऑनलाईन तुमची कंप्लेंट किंवा तुमचं जे काही म्हणणं आहे ते तिथे तुम्ही सबमिट करू शकता. आणि हे तर 2 ऑनलाईन घर बसल्या तुम्ही गोष्टी करू शकता. ज्या आणि तुम्ही प्रत्येक जिल्ह्यामध्ये आता सायबर सेल्स असतील किंवा सायबर पोलीस स्टेशन आहे, तिथेही तुम्ही त्यांची सुद्धा मदत घेऊ शकता. अगदी खरं आहे. त्याचबरोबरीने एका महत्त्वाच्या विषयाकडे मला यायचे पद्मजा मॅडम, की आजकाल बरेच KYC फ्रॉड होतानाही दिसत आहेत. तर जसं आपण म्हणतो की बँक आहे जिथे आपण फक्त KYC देतो आणि तिथेही जर हे फ्रॉड होत आहेत, तर आपण काय काळजी घेतली पाहिजे? एक तर लक्षात ठेवणं महत्त्वाचं आहे की हे ज्या वेळेला KYC फ्रॉड्स होतात, म्हणजे काय होतं, तर तुम्हाला एखाद्याचा कॉल येतो आणि ते सांगतात की तुम्ही KYC केलेलं नाही आहे या बँकेसाठी किंवा या कुठल्या तरी पेमेंट ॲपसाठी, आणि अशा प्रकारचा SMS किंवा तुम्हाला येत असतो, जो आता तुम्ही स्क्रीनवरती बघता आहात. तर अशा प्रकारे कुठलीही बँक KYC साठी अशा प्रकारची माहिती देत नाही. आणि जर तुम्हाला KYC करायलाच लागणार असेल तर ते त्या बँकेमध्ये जाऊन तुम्ही प्रत्यक्ष करा. कुठलेही 2 गोष्टी लक्षात ठेवायच्या, म्हणजे कुठलीही माहिती, एस्पेशली आपला OTP, कारण बऱ्याचदा OTP हा फक्त तुमच्या ट्रान्झॅक्शनसाठी वापरला जातो. त्यावेळेला KYCच्या वेळेला OTP किंवा इतर कुठलीही माहिती केवळ आलेल्या फोनवरतून कधीही द्यायची नाही, कारण बऱ्याचदा फेक कॉल्स पण करतात किंवा फेक SMS येतात, त्यामुळे त्यांच्यावरती विश्वास ठेवायचा नाही. जर एखाद्या बँकेने KYC मागितलीच तर त्या बँकेच्या शाखेत जा, त्यांना विचारा खरंच तुम्हाला KYC हवी आहे का, आणि तिथे जाऊन KYC करा. आणि दुसरी गोष्ट लक्षात ठेवण्याची आवश्यक आहे, म्हणजे KYC साठी पैसे द्यावे लागत नाहीत. तुम्ही फक्त तुमची माहिती देताय. या ठिकाणी बँक किंवा पेमेंट ॲप्सना हवं आहे की नो युअर कस्टमर. मग कस्टमरला माहिती करून घेण्यासाठी कस्टमरनीच का पैसे द्यायचे? त्यामुळे कुठल्याही KYC साठी पैसे देऊ नका आणि कुठल्याही फेक कॉल्सवरती किंवा SMS वरती विश्वास ठेवू नका. जर असं काही घडलंच तर त्या प्रत्यक्ष बँकेमध्ये जाऊन ही KYC करा. थोडासा त्रास होतो, पण आपल्याला फसण्यापासून आपली मुक्ती होऊ शकते, त्यामुळे ही काळजी मात्र घ्यायला हवी. खबरदारी घेणं. कोर बँकिंगमुळे आजकाल सर्व बँकेच्या ब्रांचेस ह्या कनेक्टेड असतात, तर तुम्ही कुठल्याही नजीकच्या ब्रांचमध्ये जाऊन सुद्धा ही KYCची प्रक्रिया पार करू शकता. अगदीच खरं आहे. म्हणजे आपल्या जवळच्या शाखेशी संपर्क साधूनही आपण हे करू शकतो. जसं आता आपण बघितलं की KYC फ्रॉड बघितली, QR कोडचं बघितलं, त्याचबरोबर अमोल सर मला तुम्हाला विचारायचे की इलेक्ट्रिसिटी बिल फ्रॉड हे सुद्धा आजकाल होत आहे, त्याविषयी जरा माहिती द्या.
बरोबर आहे. जसं वीज म्हटलं की आजकाल विजेशिवाय इलेक्ट्रिसिटी शिवाय आपण 10 मिनिटं सुद्धा म्हणजे राहू शकत नाहीत, अगदी बेचैन होतो. तर आजकाल काय होत आहे की स्क्रीनवर असा काही SMS वगैरे तुम्ही पण माझ्या येतो. स्क्रीनवर जर बघत असाल तर आजकाल काय व्हायले की इलेक्ट्रिसिटी स्कॅमर जे आहेत ते बेसिकली ते अशा प्रकारचा एक मेसेज तुम्हाला पाठवतात, ज्याच्यामध्ये तुम्हाला सांगितलं जातं की मागच्या महिन्याचं तुमचं इलेक्ट्रिसिटी बिल पेंडिंग असल्यामुळे तुमचं कनेक्शन अगदी आज रात्री, त्यामध्ये मुद्दामून ते रात्रीचा उल्लेख करतात, म्हणजे तुम्ही अजून पॅनिक होणार की रात्री जर लाईट गेली तर कसं होणार ते सांगतात. आणि खाली एक अननोन प्रायव्हेट नंबर दिलेला असतो, या नंबरवर तुम्ही आमच्या इलेक्ट्रिसिटी ऑफिसरला कॉन्टॅक्ट करा असं त्या मेसेजमध्ये दिलेलं असतं. तर ह्याला विशेषतः जे आपले ज्येष्ठ नागरिक आहेत किंवा घरातल्या महिला आहेत त्या ह्याला एकदम या गोष्टी या मेसेज बघून थोडं पॅनिक होतात आणि ते त्या फोन नंबरवर कॉल करतात. आणि त्या फोन नंबर बेसिकली तो एका सायबर क्रिमिनलचा तो कॉल असतो, कारण MACB असले कुठलेही SMS पाठवत नाही. ॲक्च्युली झालं आहे काय की गेल्या काही काळात आपल्याला MACBकडनं तुमच्या एरियात पॉवर आउटेज आहे किंवा तुमचं इलेक्ट्रिसिटी बिल इतकं आहे अशी मेसेजेस यायला सुरुवात झालेली आहे. तर आपल्याला वाटते हाही मेसेज कदाचित त्यांचाच आहे. तर आपण मग त्यांना इमिजिएट कॉल करतो आणि ते तुम्हाला कॉलवर असं सांगतात की तुमचं जे काही पेमेंट झालेलं नाही किंवा ते अपडेट झालेलं नाही, तर ते अपडेट करण्यासाठी जर तुम्हाला तुमची इलेक्ट्रिसिटी डिस्कनेक्ट नाही होऊ द्यायची असेल तर मला तुमची अपडेट करावी लागेल. तर मी तुम्हाला एक लिंक पाठवतो किंवा तुम्ही ॲप स्टोअरमध्ये जाऊन एक क्विक सपोर्ट नावाचं एक ॲप करा किंवा एखादं स्क्रीन शेअरिंग ॲप ते तुम्हाला इन्स्टॉल करण्यासाठी प्रवृत्त करतात, ज्याच्या माध्यमातून ते काय म्हणतात की ते क्विक सपोर्ट ॲप करा, त्याच्यात एक ID येतो, तो ID तुम्ही मला द्या, म्हणजे इमिजिएटली मी तुमची जी काही मागच्या महिन्याची पेमेंट आहे ती अपडेट करून टाकतो. आणि जसा तुम्ही तो ID तुम्ही त्याला दिला तर तुम्ही बेसिकली त्याला पूर्ण तुमचा रिमोट ॲक्सेस देऊन टाकलेला आहे. आणि मग ते बोलतात की मॅम तुमचं अपडेट मी बघतोय पण तरी अपडेट झालेलं नाही आहे, तर एक नॉमिनल 5 ते 10 रुपयाची फीस आहे की जे तुम्ही पे करा इमिजिएटली, तर तुमचं रात्री आज डिस्कनेक्ट होणार नाही. तर आपल्याला वाटते 5-10 रुपये देऊन जर होत असेल आणि अपडेट होत असेल ही प्रोसेस तर आपण ती सहज करतो. पण ज्यावेळेस तुम्ही पेमेंट करत असता तुमच्या मोबाईलवर तर तुमची पूर्ण स्क्रीन त्याला दिसत असते. तर तुम्ही जे काही टाईप करताय, तुमचा पिनकोड टाईप करताय, जे ते त्याला दिसत असतो आणि ते 5-10 रुपये झाल्यानंतर अवघ्या काही क्षणामध्ये तुमचं अकाउंट पूर्ण रिकामं होऊ शकते. तर ह्या गोष्टी म्हणजे काळजी घेण्याचं कारण आहे की MACBचे स्पेसिफिक जे आहेत त्याच नंबरवरनं किंवा हे ते, आणि तुम्हाला कुठेही कॉल करायची गरज नाही आहे की इलेक्ट्रिसिटी डिस्कनेक्ट होऊ नये वगैरे. ह्याच्यासाठी तुम्ही जवळच्या MACB ऑफिसमध्ये जा आणि असल्या कुठल्याही फेक मेसेजेसला बळी पडू नका. गरजेचं आहे, बळी पडायचं नाहीये. जसं आता आपण पूर्ण कार्यक्रमात बघितलं की आपण कारणं बघितली, त्याच्यावरचे उपाय बघतोय, अनेक ह्यांना आपण सामोरं जातो ह्या आव्हानांना, पण त्याच्यासाठी कसं म्हणजे आपण काय खबरदारी घ्यावी, थोडक्यात काय सांगाल मॅडम? मेन मुख्य म्हणजे लक्षात ठेवायचं, आपला OTP कोणाशीही कधीही शेअर करायचा नाही, अगदी अंडरलाईन्ड. दुसरी गोष्ट, कुठल्याही अननोन लिंकवरती जाऊन क्लिक करायचं नाही, कुठलंही अननोन ॲप डाउनलोड करायचं नाही. आणि जी कुठली आपण हे वापरतो आहोत, मोबाईल वापरतो किंवा ॲप्स वापरतो, त्यांच्याबद्दल पूर्णपणे माहिती जाणून घ्यायची. मी तुम्हाला एक वेबसाईट सांगते की तुम्हाला कुठल्याही प्रकारची माहिती हवी असेल हा आपला हेल्पलाईन नंबर आहे का? हेल्पलाईन नंबर आहे, आपण आता स्क्रीनवरती बघू शकता की तुम्हाला अवेअरनेससाठी काही माहिती हवी असेल तर www.infosecawareness.in इथे तुम्हाला सायबर रिलेटेड सर्व माहिती मिळेल. काळजी काय घ्यायची हे देखील मिळेल. तर कुठलीही गोष्ट वापरताना पहिल्यांदा ती समजून घ्या. आणि आपला टोल फ्री नंबर देखील आहे 1800-425-6235 किंवा 1800-425-6235. तर कुठल्याही गोष्टीची भीती बाळगण्याची गरज नाही, फक्त सावधगिरी बाळगण्याची गरज आहे. त्यामुळे कुठलीही गोष्ट करताना सावधगिरी बाळगा आणि मगच ती गोष्ट करा. आणि कुणाशीही शक्यतोवर कुठल्याही गोष्टी शेअर करू नका, अननोन स्ट्रेंजर्सशी तर अजिबातच नाही. पण OTP वगैरे आपल्या माणसांशीही नाही शेअर करायचा, तो फक्त तुमच्यासाठी आहे आणि तेवढी खबरदारी बाळगली तरी पुरेशी आहे. अगदी खरं आहे. जसं आजच्या कार्यक्रमात आपण बघितलं की जसं आपण म्हणतो की इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीचं हे युग आहे आणि आपल्याला प्रत्येक क्षणोक्षणी याची गरज पडते. आपल्याला हे वापरायचंच आहे तंत्रज्ञान, पण ते वापरताना खबरदारी किंवा काळजी काय घ्यायची त्याच्या खूप छान पद्धती आज आपण पद्मजा मॅडम आणि अमोल सरांकडून बघितलेल्या आहेत. फक्त खबरदारी घ्या आणि हा अवेअरनेस तुम्हाला जर तुमच्यापर्यंत पोहोचला असेल तर अजून समोरच्यांपर्यंत पोहोचवा.
आजचा कार्यक्रम कसा वाटला आम्हाला नक्की कळवा. सोशल मीडिया तर तुम्हाला माहीतच आहे, फेसबुक आहे, जीमेल ID आहे, यूट्यूब आहे, ट्विटर आहे. हा कार्यक्रम तुम्ही पुन्हा बघू शकता. जीमेलवर तुमच्या प्रतिक्रिया, तुमचे प्रश्न आमच्यापर्यंत पोहोचवू शकता. आज तुम्ही दोघे इथे आलात आणि इतकी छान माहिती आमच्यापर्यंत पोहोचवली त्याबद्दल खरंच खूप खूप धन्यवाद. धन्यवाद. भेटूया पुढील भागात पुन्हा एकदा नवीन विषयाचा. तोपर्यंत नमस्कार.